आणि एक महत्त्वाची बातमी, आजपासून कोकण किनारपट्टीवरची मासेमारी बंद असेल। 31 जुलैपर्यंत मासेमारी हंगाम सुरू होणार। तर रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात विसावलेल्या बोटी सध्या या बोटी विसावलेल्या आहेत। माशांच्या प्रजनन कालावधीसाठी मासेमारी बंदचा निर्णय घेण्यात आलाय। तर मासेमारी बंदमुळे मासेमारी नौका आता किनाऱ्याला लागलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। कोकण किनारपट्टीवरची मासेमारी आजपासून 2 महिन्यांसाठी या ठिकाणी बंद असणार आहे। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरामध्ये आपण आलेलो आहोत। मी बघू शकता की मोठ्या संख्येनं या नौका ज्या आहेत त्या किनाऱ्यावरती विसावलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ही व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। समुद्रात खोल मच्छीमारीसाठी गेले 6 ते 7 महिने धडपडणारा मच्छीमार अखेर या ठिकाणी बंदरात आलेला पाहायला मिळतो आहे। माशांच्या प्रजनन कालावधीसाठी या ठिकाणी मत्स्य विभाग आणि राज्य सरकार 2 महिन्यांसाठी मच्छीमारी बंदीचे आदेश या ठिकाणी काढत असते आणि त्याचनुसार आजपासून 31 जुलैपर्यंत म्हणजेच 2 महिने मच्छीमारी जी आहे ती बंद असणार आहे। आणि त्याचमुळे सध्या मच्छीमार जो आहे तो या ठिकाणी बंदरात विसावलेला पाहायला मिळतो आहे। रायगड पासून ते अगदी तळ कोकणापर्यंतचा मच्छीमारी जी आहे त्याला आजपासून ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे। जर समुद्रामध्ये कोणी जायचा प्रयत्न केला तर त्या संबंधित मच्छीमाराच्या बोटीवरती आणि मच्छीमारावरती सुद्धा कडक कारवाईचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। तर ही दृश्य आपण पाहतोय, या बोटी सध्या विसावलेल्या आहे कारण कोकण किनारपट्टीवरची मासेमारी सध्या बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे मिरकरवाडा बंदरात ह्या बोटी विसावलेले दृश्य आपण पाहत आहोत। तर माशांच्या प्रजनन कालावधीसाठी सध्या मासेमारी बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या बोटी रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरात विसावलेल्या आहेत। आजपासून कोकण किनारपट्टीवरची मासेमारी बंद राहणार आहे।